शरद पवार 2 दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये आले होते. काही कारणास्तव त्यांची तब्येत अस्वस्थ असल्याकारणे किंवा त्यांना चालता जास्त येत नसल्याकारणे एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये गेले, त्याच ठिकाणी बैठक पार पडली. परंतु त्यानंतर कुठेतरी तुमचाच मित्रपक्ष शिवसेना हा जरा अस्वस्थ झालेला पाहायला मिळतोय. संजय राऊत वारंवार वेगळीच टीका करताना पाहायला मिळतात. बोलतायत की कुठेतरी शरद पवार हे गद्दारांना प्रोत्साहन देण्याचं काम करतायत, त्यांची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम करतायत. हे बघा, पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते ज्या काळामध्ये मुख्यमंत्री होते, नाहीतर ॲग्रिकल्चर मंत्री होते, नाहीतर त्यांनी ज्या काळामध्ये राजकारण केलं ते राजकारण फार वेगळं होतं. पदाला महत्त्व देणं हे जास्त तिथं महत्त्वपूर्ण असायचं. आणि त्या अनुषंगाने एकनाथ शिंदे साहेबांना पद हे उपमुख्यमंत्री पदाचं आहे. ठीक आहे, ते संविधानिक पद नसलं तरी ते मंत्री आहेत, ते संविधानिक पद आहे. मग एखादा मंत्री येऊन स्वागत करत असेल आणि त्यांना एक बैठक घ्यायची असेल आमदारांबरोबर, त्यांच्याच पक्षातल्या म्हणजे साहेबांच्याच पक्षातल्या, जागा नसेल, जवळ चालता येत नसल्यामुळे जवळ कुठलं ऑफिस येतं ते एकनाथ शिंदेंचं तिथं ते बसले, त्यात वेगळं काय. त्यामुळे भूमिका म्हणजे पवार साहेबांची भूमिका ही परंपरेला टिकवणं, नेत्यांना मानसन्मान, पदाला मानसन्मान देणं ही भूमिका आहे. आणि राहिला प्रश्न उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातल्या नेत्यांची जी भूमिका आहे ती राजकीय वाटते. नाही, पण तुम्ही जे काही म्हणजे महिन्याभरापूर्वी वक्तव्य केलं होतं की काही झालं तरी NDAमध्ये सामील होणार नाही, सत्ताधाऱ्यांसोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसणार नाही, त्याचीच कुठे चाहूल भासू लागले. कारण की शरद पवार आले, ते शिंदेंच्या कॅबिनमध्ये गेले, तुम्ही त्या दिवशी नव्हतात. त्यानंतर काही आंदोलनं अशी आहेत त्यामध्ये राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते तुमच्यासोबत नसतात. नेमका काय तुमचा वेगळा विचार चाललेला आहे की तुम्हाला बाबा तुमचा एका वेगळा रस्ता मिळाला आहे असं काही? नाही, सुरुवातीपासून ज्या विचाराबरोबर आम्ही आहोत त्याच विचाराबरोबर आहोत. म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, महाराष्ट्र धर्म टिकवण्याचा विचार, सामान्य लोकांबरोबर राहून विश्वासात घेऊन बलाढ्य शक्तीच्या विरोधात आपण लढत राहायचं, न्याय द्यायची भूमिका हे तर मी करतो. त्याच्यासाठीचं आंदोलन करतो. आता काही वेळेस काही नेते आले, काही येऊ शकले नाही, तो त्यांचा त्या ठिकाणी विषय. आणि अधिवेशन चालू असताना मी तिथं लढत होतो तेव्हा तिथं जे आमचे इतर नेते त्या अधिवेशनात बोलत होते, त्यामुळे कुठं ना कुठेतरी आमचा संवाद होता. त्यामुळे एक तर माझी भूमिका क्लिअर आहे, NDA बरोबर त्या ठिकाणी जायचं नाही, पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांची भूमिका मांडत राहायचं. आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत की कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार आहेत ते अस्वस्थ आहेत, त्याचं नेमकं काय? नाही, आता त्यांना तसं वाटलं असेल, निधी मिळत नसेल म्हणून. ते असं कसं निधी मिळत नसेल तर अस्वस्थ असतील, त्याचा अर्थ विचार सोडून ते जातील असं मला वाटत नाही. न खासदार जातील ना आमदार जातील. दादांना कुठेतरी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा यासाठी आमदार प्रयत्न करत आहेत. काय वाटतं, म्हणजे दादांना अजून न्याय मिळाला नाही आहे परंतु पुरस्कारासाठी ही संपूर्ण प्रयत्न? त्यांचा जो तपास ज्या पद्धतीने जायला पाहिजे तो दुर्दैवाने त्या ठिकाणी जात नाही आहे. आणि त्या तपासावर पडदा टाकण्यासाठी, नाहीतर कदाचित काही लोक त्या ॲक्सिडेंटसाठी जबाबदार आहेत, त्यांना वाचवण्यासाठी कुठंतरी हा प्रयत्न केला जातो आहे. म्हणजे लोकांचं लक्ष हे अवॉर्डकडे जावं. माझं म्हणणे, वर्षानंतर तुम्ही द्या, आधी त्यांना न्याय तर द्या. त्यामुळे विषय कुठला आत्ता हाती घ्यायचा, न्याय कसा अजितदादांना द्यायचं, त्यासाठी आपण काय पाठपुरावा करायचा हे जास्त महत्त्वाचं असताना अवॉर्ड द्या पण नंतर द्या. आपण अवॉर्डसाठी थांबू शकतो पण न्याय द्यायच्या बाबतीत थांबता येत नाही, कारण इन्व्हेस्टिगेशन जर आत्ता थांबलं तर बरेच पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. सुनेत्राताई या पुण्याच्या पालकमंत्री आहेत, परंतु पिंपरी चिंचवडमध्ये जी घटना घडलेली आहे, म्हणजे कचऱ्याचा डोंगर कोसळून बिल्डिंग कोसळली, त्या ठिकाणी ते गेले नाहीत. गिरीश महाजन 2 वेळा गेले, नेमकं कसं पाहता याकडे? गिरीश महाजन साहेब गेले 2 वेळा, चांगली गोष्ट आहे, पण अजूनपर्यंत तिथं 8 लोक अडकलेले आहेत. त्यातून काय त्यांना न्याय मिळाला त्या लोकांना, परिवाराला अजून नाही. अजितदादा असते तर लगेच गेले असते. आता मला प्रायोरिटी महत्त्वाची आहे, म्हणजे अजितदादा प्रायोरिटी लोकांना द्यायचे, त्यामुळे लगेच जायचे. आता इथं आमदार नाहीतर अधिवेशनात वेळ देण्यापेक्षा तिथं जाणं हे लोकांना आवडलं असतं, का नाही गेला हा त्यांचा विषय. नक्की, धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत आमदार रोहित पवार होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सगळ्याच राजकीय घडामोडींवरती त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. म्हणजे शरद पवार आले, एकनाथ शिंदेंच्या दालनात गेले, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जी काही अस्वस्थता आहे या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण जे भाष्य केलेलं आहे, त्यांनी भाष्य केलेलं आहे, त्या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला. हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. आजचा हा शेवटचा दिवस आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळतो आहे का या अधिवेशनामध्ये? ज्या काही बाबी आहेत, ज्या काही अटीशर्ती आहेत, त्या कुठेतरी म्हणजे टाळल्या जाणार आहेत का, त्या कुठेतरी हटवल्या जाणार आहेत का, आणि सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे का, हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.